नमस्कार. मागच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण नामदेवाच्या अभंगवाणीमधलं श्रीकृष्णाच्या आसनाने गोकुळामध्ये काय रम्य वातावरण होते त्या मालिकेची सुरुवात केली ती आणि त्याच मालिकेतला समोरचा मी अभंग वाचतो. पहा. तुतारे भोवरे वाजंत्री वाजवती, तुतारे भोवरे वाजंत्री वाजवती, अप्सरा नाचती थैया थैया. झणा 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 झांजा गर्जताती, नौबता वाजती धो 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 धो. सुरवर येती विमानांची दाटी, करीती पुष्पवृष्टी देवावरी. नारद तुंबर गंधर्व किन्नर, नारद तुंबर गंधर्व किन्नर, गाती सप्तस्वर सर्व तेव्हा. कीर्तनाचा घोष टाळांचा गजर, मृदुंग सुस्वर वाजताती. केशरी गंध टिळा लावितसे भाळा, केशरी गंध टिळा लावितसे भाळा. घाली पुष्पमाळा द्विजाकंठी, घाली पुष्पमाळा द्विजाकंठी. घरोघरी नंद धाडी शर्करेसी, घरोघरी नंद घरोघरी नंद धाडी शर्करेसी. वस्त्रे सूर्यदासी नामा म्हणे, वस्त्रे सूर्यदासी नामा म्हणे. म्हणजे श्रीकृष्णाच्या असण्यानं गोकुळामध्ये रम्य वातावरण झालेलं आहे. सोबतच तिथे नगाडे वाजत आहे, सुरवर येत आहेत, गंधर्व किन्नर गीत गात आहेत, अप्सरा थैया थैया नाचत आहेत. अशा पद्धतीचं ते सर्व वातावरण दर्शवलेलं आहे. हॅलो बोला. मी वाचत आहे अभंग, तुम्ही तिकडे लक्ष द्या, मेसेज नका टाकू, ठीक आहे. मृगाची ये शृंगे धरोनी नाचती, मृगाची ये शिंगे धरोनी नाचती, जन हसताती खदा खदा. हरणाच्या शिंगाला धरून कृष्ण नाचत आहे आणि मग त्यामुळे त्याच्याकडे बघून लोक हसत आहेत, असं ते वर्णन त्यांनी केलेलं आहे. मृगाची ये शिंगे, मृग म्हणजे हरिण. मृगाची ये शृंगे धरोनी नाचती, जन हसताती खदा खदा. भोजना बैसती घास घेती हाती, मांजरे देखती दुरोनिया. गळा त्याच्या तेव्हा धरी मेघश्याम, गळा त्याच्या तेव्हा धरी मेघश्याम. पुच्छ बळीराम ओढीतसे, पुच्छ बळीराम ओढीतसे. यशोदा धावत खदा खदा हसत, गवळणी समस्त पाहताती. यशोदा धावत खदा खदा हसत, गवळणी समस्त पाहताती. पुसंताची मामा चोंगई दावती, मरकटाचे धारती दोन्ही कान. पुसताची मामा चोंगई दावती, मरकटाचे धारती दोन्ही कान. रोहिणी मने डसतील बाळा, किती मी याजला सांभाळावे. रोहिणी मने डसतील बाळा, किती म्या याजला सांभाळावे. पाणी उडविती प्रतिबिंब पाहती, गोरस सांडिती भूमीवरी. पाणी उडविती प्रतिबिंब पाहती, गोरस सांडिती भूमीवरी. नामा मने स्वामी सर्वांचा जो साक्षी, नामा मने स्वामी सर्वांचा जो साक्षी, धरितसे पक्षी चुकवणी. हे कृष्णाच्या बालक्रीडा दाखवलेल्या आहेत. तो हरणासोबत खेळत आहे, माकडांचे कानं ओढत आहे किंवा मग शेपूट ओढत आहे. अशा पद्धतीचं बालकृष्णाचं वर्णन यामध्ये दिलेलं आहे. समोर अजून आपल्या गावरानी भाषेचा सुद्धा त्यांनी उपयोग, म्हणजे गावरानी शब्दसुद्धा वापरलेले आहे. मुतुनिया हाती भूमी सारवती. आता लहान बाळ असते, त्याला काय समजते, लघवी झाली तरी तो त्याच लघवीमध्ये काय हातपाय म्हणजे भरवून हात आपले जमिनीवर पसरत असते, ठीक आहे. त्यामुळे मग नामदेव म्हणतात मुतुनिया हाती भूमी सारवती, पोटासी पुसती दोघे जण. आणि तेच हात मग लघवीमध्ये भरलेले जे हात आहेत तेच हात ते काय करते, पोटाला पुसते. मुतुनिया हाते भूमी सारवती, पोटासी पुसती दोघे जण. दोघे जण कोणतर, बळीराम आणि कृष्ण. घेऊन या काष्ट घाशिता ती दात, वाकुल्या दावीत नंदा लागे. लाकडाचे तुकडे घेऊन दात घासतात आणि नंदाला म्हणजे त्यांच्या वडिलांना ते काय करतात, नंदराजा गोकुळात जे असते ना तेव्हाचे तिथले वडील, त्यांना काय दाखवतात, वाकुल्या दाखवतात, म्हणजे हेकड दाखवतात, ठीक आहे. जेविता जेविता बाहेर पळती, श्वानासी बाहाती यू करुनी. जेवता जेवता श्रीकृष्ण आणि बळीराम काय करतात, बाहेर उठून पळतात आणि कुत्र्याला काय करतात, यू यू म्हणतात. आपण जसं लहान लेकर आहे ना बोलवतात कुत्र्याला यू यू करून, त्या पद्धतीचं. तयापुढे दोघे ठेवून या वाटी, घालता ती मिठी गळा त्याच्या. आता लहान बाळाला काय समजते,
कुत्रं असो का गाईचं वासरू असो, सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट. मग कुत्र्यापुढे ते त्यांच्याजवळची जी वाटी आहे ज्यामध्ये खाद्यपदार्थ आहे ते वाटी त्यांनी कृष्णापुढे म्हणजे कुत्र्यापुढे धरली कृष्णाने. तयापुढे दोघे ठेवून या वाटी घालिता ती मिठी गळा त्यांच्या. आणि कुत्र्याला काय करतात, मिठी घालतात. देखून या जन खदा खदा हसती. हे पाहून जे अवतीभोवतीचे लोक आहेत गल्लीत जमलेले ते खदा खदा हसतात. देखून या जन खदा खदा हसती यशोदे सांगती कौतुक. आणि ते यशोदेला कौतुक सांगतात की तुझं बाळ म्हणते कुत्र्याला वाटी मांडत आहे आणि सोबतच त्याच्या गळ्यात सुद्धा पडत आहे. भिंती धरून या उभे राहतात ती, भिंतीला धरून उभे राहतात. आधार जगती त्यांच्या असे. उभयंता जाती बिदी खेळावया, दोघेही खेळावया जातात. कुरवंडिकाया नामयाची. अशा पद्धतीचा हा अभंग दिलेला आहे. 3 अभंग आपण आता पाहिले. ठीक आहे, पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये अजून 1-2 अभंग पाहू. फेब्रुवारी महिना आहे आणि मराठी भाषा गौरव दिन येणार आहे 27 तारखेला. त्यामुळे मग आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवू. मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल संध्याकाळी तेव्हा मी लाईव्ह येईन. हे मराठी भाषेचं गुणगान आणि कौतुक मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. सध्या अभंगवाणीतले अभंग घेतलेले आहेत, पण जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्यासमोर 27 फेब्रुवारीपर्यंत आपण काही ना काही मराठीतल्या उच्चतम अशा रचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर ठीक आहे, धन्यवाद, नमस्कार. ही लाईव्ह पोस्ट मी इन्स्टावर शेअर करतोच. बाकीच्यांनी आता तिकडे बघून घे जा. नमस्कार.